जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। भाजपचे नेते विजय चौधरी यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांची पहिली कारवाई। विजय चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावरून विजय चौधरींचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे। संशयित यश टिपरे यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। यश यांनी ऑडिओ क्लिप कुणाकुणाला दिल्या याचा पोलीस तपास घेत आहेत। नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। राजकीय नेत्याची व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे। माजी भाजपा नेते विजय चौधरी यांच्या स्वीय सहाय्यकास 4 दिवसांची पोलीस कोठडी। यश टिपरेची नंदुरबार सायबर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। ऑडिओ क्लिप्स नक्की कोणाच्या सांगण्यावरून काढल्या, तपासाला वेग। क्लिप्स कोणत्या राजकीय नेत्यांना विकल्या गेल्या याबाबत पोलीस प्रशासन कसून तपास करत आहेत। राज्यातील आणखी बड्या नेत्यांच्या ऑडिओ क्लिप्स बाहेर येण्याची शक्यता। राजकीय नेत्याच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। भाजपचे माजी नेते विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नंदुरबार सायबर पोलिसांकडून यश टिपरे याची सध्या कसून चौकशी करण्यात येत आहे। या ऑडिओ क्लिप्स नक्की कोणाच्या सांगण्यावरून रेकॉर्ड केल्या गेल्या, तसेच त्या कोणत्या राजकीय नेत्याला विकल्या गेल्या का या संदर्भात पोलीस तपास करत आहेत। दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून येत्या काळात राज्यातील इतरही बड्या नेत्यांच्या ऑडिओ क्लिप्स बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 292/2026 BNS कलम 336, 352, 353 सह IT ऍक्ट कलम 67 या गुन्ह्यामध्ये दिनांक 30/7/26 रोजी सायंकाळी आपण पुणे येथून आरोपी यश संतोष टिपरे वय 22 वर्ष राहणार रविदास नगर चिखली बुलढाणा याला ताब्यात घेऊन नंदुरबार येथे आणून आज दिनांक 31/7/26 रोजी 12:43 वाजता अटक केलेली आहे। आणि प्रथमदर्शनी आरोपीने तो श्री विजय चौधरी नंदुरबार यांच्याकडे सोशल मीडिया हँडलर PA म्हणून काम करत असताना विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्याने मान्य केलेलं आहे। त्याचा आज आपण कोर्टामध्ये मान्य कोर्टासमोर हजर करून PCR घेऊन त्याने त्या क्लिप कोणामार्फत प्रसारित केल्यात, त्याने त्या कोणाला दिल्यात याचा सखोल तपास आपण करणार आहोत। त्याचबरोबर मी पोलीस अधीक्षक नंदुरबार अश्विनी सानप नंदुरबारवासियांना असं आवाहन करते की सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन मार्फत सखोल तपास सुरू आहे। त्याच्यामुळे सदर गुन्ह्याचा तपासाबाबत कुणीही अफवा अगर चुकीच्या गोष्टी पसरवू नये, जेणेकरून जिल्ह्यातील सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा याला कुठलीही ठेच पोहोचेल। कोणीही या अनुषंगाने चुकीची बातमी किंवा अफवा प्रसारित जर केल्या तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल।